त्याच्यामध्ये आता आम्हाला ते जरा सहन होत नाही. पण या सभेत काही टीका करायची, आम्हाला कोणावर टीका करायची नाही आहे. पण या काही मंडळींना कुणीही विचारत नाहीत अशी मंडळी या पंचगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उभे राहून प्रयत्न करतायत. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, निकाल काही लागू दे, कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागला, धन्यवाद. निवडणूक पुढे घ्यायला लागली तर या सगळ्या लोकांचं या निवडणुकीमध्ये डिपॉझिट जाईल. आणि 5 वर्षानंतर ज्यावेळेला पंचगंगा साखर कारखाना PM पाटलांच्या ताब्यामध्ये पुन्हा येईल, तेव्हा मी आज शब्द देतो की 7,000चा कारखाना 12,000 क्रशिंग महाराष्ट्र शासनाच्या वतीने देऊन लागेल तेवढी मदत PM पाटलांच्या मागे उभी करू आणि या कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देऊ. या निमित्तानं आमच्या पक्षाचा, कार्यकर्त्यांचा, सगळ्या नेत्यांचा, काही 2-4 मंडळी इकडे तिकडे असतात, गडबड करत असतात, पण विश्वास ठेवू नका. मी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा प्रमुख म्हणून या कारखान्याच्या पाठीशी चंद्रकांत दादा पाटील आणि आमची चर्चा झाली आणि PM पाटलांच्या मागे सगळी पार्टी आमची खंबीरपणाने उभी आहे. कुणी काही टीका करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये एवढी विनंती करतो.